संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सतीखंड अध्याय 18 शिव आणि सतीचा मंगलमय विवाह. नारद ब्रह्मदेवाला म्हणाले, तात तुम्ही हिमालयाच्या कैलास शिखरावर गेलात, तेथे काय घडले ते सांगावे. ब्रह्मदेव म्हणाले, मी भगवान शंकरांच्या जवळ गेलो. ते म्हणाले, दक्षाने काय विचार केला आहे? त्याने माझ्या आणि सतीच्या विवाहास संमती दिली का? मी शंकरांना म्हणालो, महादेवा, दक्षाला आनंद झाला. तुमचे कार्य साध्य झाले. आपली कन्या तुम्हाला द्यावयाची असे ठरविले आहे. सतीनेही लग्नास संमती दर्शविली आहे. तिच्या मनातही तुमच्याबरोबर विवाह करण्याची इच्छा आहे. त्यांनीच मला सांगितले आहे की शुभ मुहूर्त पाहून आपणच भेटावयास यावे. माझे बोलणे ऐकून रुद्र हसून म्हणाले, ब्रह्मदेवा, मी तुमच्या आणि नारदांच्या बरोबर तेथे जाईन. तुम्ही नारदांचे स्मरण करा. मरीच्या आधी मानसपुत्रांचे स्मरण करा, म्हणजे ते देखील तेथे येतील. त्या सर्वांना घेऊन मी गणांसहित दक्षगृही जाईन. त्यावेळी रुद्रदेवांच्या आज्ञेने मी तुझे व अन्य मानसपुत्रांचे स्मरण केले. तुम्ही सर्वजण कैलासावर आलात. शिवविवाहाच्या वार्तेने सर्वांना आनंद झाला होता. भगवान विष्णू लक्ष्मीसह आले. गणपरिवार आला. चैत्र शुद्ध त्रयोदशीस रविवारी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर भगवान महेश्वरांनी आपल्या विवाहासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रस्थान केले. सर्व देवता, ऋषीमुनी व गणांसह विभूषित भगवान रुद्र फार शोभून दिसत होते. दाही दिशांना आनंदाचे वातावरण पसरलेले होते. नंदिकेश्वराबरोबर आरूढ झालेल्या आणि व्याघ्रमृग, चर्म, सर्प, जटा, चंद्रकला इत्यादी आभूषणांनी महादेव दक्षाच्या घरी आले. त्यांच्या आगमनाने दक्षाच्या घरी आनंद झाला. दक्ष आपल्या सहचारांना घेऊन रुद्रांना सामोरा आला. त्यांनी सर्वांचे यथायोग्य प्रेमाने स्वागत केले. आलेल्या लोकांना प्रदक्षिणा घातली. नंतर सर्वांना घेऊन तो आपल्या घरी आला. भगवान रुद्रांना उत्तम आसनावर बसविले. सर्व देवतांना आणि ऋषीमुनींना यथायोग्य स्थान दिले. रुद्रपूजन झाल्यानंतर सर्वांचे यथायोग्य पूजन केले. विवाहविधीला सुरुवात झाली. शुभ लग्न आणि शुभ मुहूर्त पाहून दक्ष आणि सतीचे कन्यादान केले. भगवान शिवजींनी विधीपूर्वक तिथे पाणीग्रहण केले. त्या मंगल प्रसंगी मी, श्रीहरी आणि आदी सर्वांनी शिवप्रभूंना नमस्कार करून विविध स्तुतींनी त्यांना प्रसन्न केले. दक्षाने हा विवाह मोठ्या आनंदाने संपन्न केला. नृत्य गायनाचे कार्यक्रम झाले. सर्वजण आनंद विभोर झाले. सतीचे कन्यादान करून दक्ष कृतकृत्य झाला. महेशाच्या विवाहाने सर्व विश्व मंगलमय झाले. नमः शिवाय. ओम.